शेतकऱ्याला ऊस पिकवणं परवडत नाही. आहे या FRP प्रमाणे कारखाना चालवणाऱ्याला शेतकऱ्याला दर देणं परवडत नाही. आहे या पगारामध्ये कामगारांना काम करणं परवडत नाही. मग हा उद्योग जो सोशो इकॉनॉमिकली उद्योग आहे, जो 14,000 कोटीपेक्षा जास्त रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला देतो, राज्याला आणि केंद्राला, तर ह्याच्यावर तातडीनं पावलं टाकण्याची गरज आहे. काही निर्णय केंद्र सरकारने पूर्वी चांगले घेतले होते. इन्कम टॅक्स रद्द केला, इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आणली, त्याच्यानंतर 6% व्याजाची योजना आणली. हे निर्णय चांगले झाले. पण आत्ता ह्या 8 वर्षामध्ये तुम्ही MSPला हातच लावायला तयार नाही. म्हणून आमचं काय म्हणणं आहे की MSP 4100 रुपये करावी. इथेनॉल, आता तुम्ही तर सगळीकडे वाहनांची कपात करायला सुरुवात केली. आजच 3 रुपये 15 पैसे पेट्रोल डिझेलचा दर वाढला, आजच दर वाढला. मग आमचं इथेनॉल तुम्ही 60-62 रुपयांनी घेताय. आमचं म्हणणं असं आहे की 2000 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. आज शुगर इंडस्ट्रीमधून 2000 कोटी इथेनॉल आपण तयार करू शकतो. 75,000 कोटीची गुंतवणूक साखर उद्योगामध्ये ह्या इथेनॉलसाठी झालेली आहे. थोडी ही पॉलिसी जर एक्सटेंड केली, बी हेवीचं इथेनॉल, सिरपचं इथेनॉल, सी मोलेसिसचं इथेनॉल, ह्याला जर बढावा दिला आणि 5 ते 7 रुपये जर इथेनॉलच्या किमती वाढवल्या, तर ग्राहकालाही आज 93.5 रुपये लिटर डिझेल झालं आहे. आज 90वरनं 93.5 झालं, आजचाच रेट आहे सकाळचा. आमचं इथेनॉल 60-62 रुपयाला बसते. 25% ब्लेंडिंग जर तुम्ही केलं तर ह्याचा फायदा परकीय चलन जे जात आहे आपलं ते वाचेल. ग्राहकाला जो महागाईचा फटका बसतोय त्याला किमान 25%चा तर आधार मिळेल. बघा ना, 25% मी इथेनॉल वापरणं आणि 75% मी डिझेल वापरणं, पेट्रोल वापरणं, याची तुलना जर केली आपण तर साहजिकच आहे त्याचा फायदा ग्राहकालाच होईल. म्हणून आम्हाला असं वाटतं की MSP 4100 रुपये करावी. आता गरज आहे